श्रीगुरुभ्यो नमः। नारायणं नारायणं निखिल हे माझं काहीतरी आलं असेल बरं का हे झेड झेड टाईप करत असतो ना आलं असेल. पूर्ण गुणैकदे सर्वोत्तमहस्तिकमहे अपेत संस्कृतम् आनंद सर्वचिरचित् परमेश्वरस्य साक्षात् अधीश्वरम् सहनावतु सहनस्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। अद्वाइदं बृहति सहस्रनामम् सहस्रं सम्पन्नं तस्य यानि व्यञ्जनानि तच्छरीरं यो घोषः स आत्मा यावतीभिः ऋग्भिः संसिताभिः खरे तद्वाइदं बृहति सहस्रं सम्पन्नम् कुठून घ्यायचं टीका घ्यायची का श्लोक घ्यायचा? यानि व्यञ्जनानि तच्छरीरम् उपनिषद उपनिषद घ्यायचं बरं. उपनिषद आहे. बर. मग मागे तद्वाइदं मागे बृहति मागे सहस्रं राहिले आपल्या सम्पन्नम् दोन दोन श्लोक राहिले तिकडे जाऊ का? म्हणजे ह्याच्या आधीचे दोन राहिलेत आपल्या एकच संपलाय उपनिषदाचे जे सांगत आलात आपण ते मागचं दाखवतो. तस्मात् तैः एक मिनिट थांबा. तस्मात् तयोपि युज्यमानः दाखवतो. सर्वस्मात् भिन्नः सर्वोत्तमः। मार्क करून ठेवलाय मी. हा? मार्क आलो एक मिनिट. कुठे हा. अर्चगती हे पहा हे इथून व्हायचंय आपलं हे. ठीक है एष उ एव बिभ्रद्वाय एष उ एव हे पहिला श्लोक पूर्ण झालाय हा दुसऱ्या चोकाची सुरुवात आहे. द्वितीय अध्याय. ठीक है एष हु हे व्हायचंय ना हो हे व्हायचंय. एष उ एव बिभ्रद्वा बिभ्रद वाजः हा खरं सांगायचं म्हणजे बिभ्रत वाजः वाज म्हणजे अन्न बिभ्रद्वाजः अन्न स्वीकार करणारा बिभ्रद्वाजः प्रजा वै वाजः प्रजा म्हणजे जिथं वाज प्रजांनाच वाज म्हणतात आणि वाज शब्दांनी अन्न देखील म्हणतात प्रजा वै वाजः तायेश त्या प्रजांना हा विभक्ती रक्षण करतो धारण करतो त्यात विभक्ती तस्मात भरद्वाज तो सगळ्यांना धारण करतो याकरता प्रजेंना धारण करतो म्हणून त्याचं नाव काय आहे भरद्वाज तस्मात भरद्वाज इत्याचक्षते तमेव संतम म्हणून ह्याला भरद्वाज असं म्हणतात एतमेव संतम हा असताना तम देवा ब्रुवन त्याला देव सगळे सगळे देवता याप्रमाणे अयम वैन हा सर्वेषां वशिष्ठा हा आमच्या सगळ्यांच्यासाठी म्हणून वशिष्ठ आहे वशिष्ठ म्हणजे श्रेष्ठ असणारा इति तस्मात् वशिष्ठस्तस्मात् वशिष्ठ इत्याचक्षते म्हणून वशिष्ठ वशिष्ठ स्वतःला नाव बोलाडे एतमेव संतम ह्याला ह्याला वशिष्ठ असं म्हणत आहेत बरं का एतमेव संतम वशिष्ठो वसताम उत्तम अभ्यपवयत पावयामास वशिष्ठ म्हणजे काय वशिष्ठ म्हणजे वसताम उत्तम हा वशिष्ठा म्हणून सांगतो वसताम म्हणजे जिवंत असणाऱ्या लोकांच्या मध्ये श्रेष्ठ असणाऱ्याला वशिष्ठ असं म्हणतात
हम्म तस्य मी अन्नम मित्रम दक्षिणमद म्हणून याप्रमाणे इत्याचक्षते एतमेव संत त्यात त्याला आमचा असताना तम देवा ब्रुवन सगळे देवता त्याला म्हणाले परमात्माला अयम वैन हा सर्वेषां वशिष्ठ हा सगळ्यांच्यासाठी हाच वशिष्ठ आहे ते राहणाऱ्या लोकांच्या मध्ये उत्तम असणार असा आहे तस्मात वशिष्ठ इत्याचक्षते म्हणून वशिष्ठ वशिष्ठ असं त्याला म्हणतात तस्मात् वशिष्ठः तस्मात् वशिष्ठस्तस्मात् वशिष्ठ इत्याचक्षते एतमेव सन्तम् तैदं सर्वम् अभिप्रागात् तो हे सगळंच्या सगळं हं, अभिप्रागात सगळीकडून व्यापलेला आहे हे सर्व प्रपंच त्याने सगळीकडून व्यापलेला आहे त्याचे आणखीन जे काही आहे ते सगळंच्या सगळं स एकदम सर्व अभिप्रागात सगळी गोष्ट सगळीकडून व्यापून घेतलेली असल्या कारणाने हम्म यदिदंकिंच जे काही इथं आहे ते सगळं प्रगा त्या सगळ्या गोष्टीला प्रगाथात म्हणजे व्यापून टाकल्या कारणाने प्रगाथा हा तस्मात म्हणून याला प्रगाथ म्हणून देखील प्र उत्तम रीतीने गाथा हा म्हणजे गायला जातो याकरता प्रगाथ प्रगाथा इत्याचक्षते एतमेव संतम ह्याच परमात्म्याला जो सगळीकडे असून प्रगाथा शब्द वाच्य आहे तो इदम सर्व अभ्यापवयत हे सगळ्याच्या सगळं अभ्यापवयत व्यापून टाकलं आत बाहेर सगळीकडून अभि अपवयत म्हणजे आतून बाहेरून सगळीकडून व्यापून टाकली ते सांगित जे काही इथं दिसणं आहे ते सगळ्याच्या सगळं तर इथून सर्व अभ्यापवयत तो या सगळ्या वस्तूंना पदार्थांना प्रपंचाला आतून बाहेरून व्यापून टाकलेला आहे त्याकरता त्याला पावमान्यस्तस्मात पावमान्य म्हणून त्याला पावमानी पवमान असं पावमान्य म्हणून या शब्दाने वाच पावमान्य हा सगळीकडून पवित्र करण्यासाठी व्यापून टाकतो म्हणून त्याला पावमान्य इत्यापेक्षते एकमेव संत याप्रमाणे तर एकमेव संतम ह्या परमात्म्याला असं बोलतात सगळे एकमेव संतम पावमान्य इत्यापेक्षते एवं एकमेव संतम वशिष्ठो वसतामुत्तः अभ्यपवयत पावयामास संसारात सगळ्या लोकांना संसारापासून पवित्र करतो याकरता पाव मान्य म्हणून त्याचं नाव आहे स्वब्रवीत तो काय म्हणला स्वब्रवीत अहमितम सर्व असा आणि मी ह्या ठिकाणी सगळीकडे असतो अहम इदम सर्व असा या सगळीकडे मी असतो यच्च क्षुद्रम यच्च महत क्षुद्र असणारी वस्तू असो किंवा जे काही महत आहे ते सगळं मी राहून रक्षण धारण करतो ते क्षुद्र सूक्ताच्या क्षुद्र वस्तूंच्या ठिकाणी राहून त्यांचं म्हणजे रक्षण करतो याकरता क्षुद्र सूक्त म्हणून त्याला म्हणतात आणि महत्तर असणाऱ्या वस्तूंच्या ठिकाणी राहून त्यांचं रक्षण करतो म्हणून महासूक्त म्हणून तस्मात तस्मात क्षुद्रसूक्ता इत्याचते याकरता क्षुद्रसूक्त शहरामध्ये प्रसिद्ध आहे एतमेव संतम सूक्तम ह्याच परमात्म्याला तो सगळीकडे राहत असता कारण सुउक्तम आता अवोचत सुउक्तम सुउक्तपणे बोलावे सुउक्तपणे बोलावे म्हणजे चांगल्या रीतीने बोलावे उत्तम रीतीने बोलणारा म्हणून त्याला म्हणतात अवोचतेची तत्सूक्त अभवत म्हणून परमात्म्याला सूक्त तस्मात सूक्तम इत्यादी म्हणून चांगला बोलणारा म्हणून त्याला असं म्हणतात एकमेव संतम हा परमात्मा असताना सूक्त ह्या शब्दाने वाच्य असणारा परमात्मा त्यामुळे एकमेव संतम तद विष्णुआख्य भाष्य थोडस काय आहे मध्ये हम्म भाष्य बघून हम्म? भाष्य घेतलेले आपण झालेले हे झालेलं आहे हा झालेले आहे 24 तारखेचं. हा, ठीक आहे हम्म. कुठं झालं आता हे एव वा एव ऋग्वेद. एव वा तैव वा ऋगेश येभ्यः सर्वेभ्यो भूतेभ्यो अर्चते त्या परमात्म्याला
ऋक असं देखील म्हणतात. का बाबा खरं सांगायचं म्हणजे एभ्या सर्वेभ्यो भूतेभ्या ह्या सगळ्या प्राणीमात्रांच्या सर्वेभ्या भूतेभ्या म्हणजे सगळं सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी जाऊन अर्चत म्हणजे पूजेला जातो. सा यदेभ्या सर्वेभ्यो भूतेभ्यो अर्चत तो सगळ्या प्राणीमात्रांच्याकडून पूजेला जातो याकरता त्याला ऋक असं म्हणतात. ऋगतौ पूजार्थे धातू पूजार्थ घेतात. अर्च म्हणजे पूजायाम पूजा पूजा करून घेतला जातो तस्मात ऋग इत्याचक्षते म्हणून याला परमात्म्याला ऋक असं म्हणतात. एकमेव संतम तोच त्या ठिकाणी राहून हे शिवाय अर्धर्च हा ह्याला अर्धर्च देखील म्हणतात. म्हणजे अर्धी ऋचा पूर्ण नाही. अर्धी ऋचा त्या ऋचा अर्ध्या ऋचेने देखील वाच्य आहे तो म्हणजे स्तुती केला जातो त्याकरता अर्धर्च. येभ्य सर्वेभ्यो अर्ध्यते अर्धेभ्यो अर्चते सगळ्या लोकांच्याकडून अर्ध्या मंत्रांनी पूजा केली जाते पूजा करवला जातो म्हणून त्याला अभ्यर्थ हा अध्यर्थ अर्धर्थ म्हणतात. तर येभ्या सर्वेभ्यो अर्धेभ्यो अर्चत सगळ्या अर्धा ऋतांनी पूजा केली जाते याकरता तस्मात तस्मात अर्धर्थ इत्यादी. म्हणून पूजा मोठी पूजा बिजा करत असताना आपल्याला पूर्ण म्हणणं स्तोत्र मंत्र नाही झालं म्हणणं तर आपण अर्धा मंत्र म्हणून पूजा संपून टाकतो. त्याकरता अर्धर्थ म्हणून देखील तर परमात्मा त्या अर्ध्या मंत्रांनी पूजेला जातो याकरता अर्ध म्हणून त्याला अर्धर्थ म्हणून म्हणतात. हे तुम्ही वसंतम हे वै परमेश ही इमानी सर्वाणी भूतानी हाच परमात्मा पदशब्दाने देखील वाच्य आहे. इमानी सर्वाणी भूतानी हे सगळे प्राणी देखील तशा तो थोडं थोडं त्याचं रक्षण त्यांच्याकडून पूजला जातो म्हणून पच्छा हम्म एष वै पदम एष हि इमानी सर्वाणी भूतानी पाधी तर यदिमानी सर्वाणी भूतानी पाधी जे काही हा सगळ्या प्राण्यांना थोडं तरी का होईना तर पादी म्हणजे काय रक्षण करतो. प प म्हणजे रक्षण करतो. पादी पालयती रक्षण करतो याकरता पादी. तस्मात म्हणून पद असं म्हणतात. तस्मात पदम इत्याचक्षते म्हणून त्या परमात्म्याला पद असं देखील म्हणतात. आता तुमचे पाय आहेत. पाय कसे असते एवढ्या मोठ्या शरीराला धारण करतात ना कसं आहे परमात्मा देखील थोड्या बहुत स्थानामध्ये राहून सगळ्यांना आश्रय देतो याकरता पद धन्यवाद. हे तमेव संत हे या परमात्म्याला पद असं म्हणतात. हे अक्षरम हेभ्या सर्वेभ्या भूतेभ्या अक्षरती हाच परमात्मा अक्षर शब्दाने वाच्य आहे सर्व प्राणमात्रांच्याकडून भूतेभ्या क्षरती तर क्षरती म्हणजे काय दूर सरकतो नष्ट होतो खाली पडतो. मते अधिक क्षरंती ह्या परमात्म्याला मात्र कोणी पूर्ण रीतीने क्षरण करत नाही गाळून टाकत नाही. तैरेभ्या सर्वेभ्यो भूतेभ्या क्षरती जो हा सगळ्या प्राण्यांच्याकडून क्षरती म्हणजे आधी गळत नाही सरकून जात नाही. न क्षरती चैनम अतिक्षरंती सगळ्या परमात्माला कधी सोडून देत नाही. ते मात्र सगळे पूर्ण रीतीने गळून जातात. तर यदेभ्या सर्वेभ्यो भूतेभ्या क्षरती न त्या येनम अतिक्षरती तस्मात ह्याला मात्र कोणी पूर्ण रीतीने सरकू शकत नाही. म्हणून अक्षर अक्षर शब्द वाच्य अक्षर मित्र म्हणून त्याला अक्षर देखील म्हणतात. हे तमेव सांगतो ह्याच परमात्म्याला तावा येताः सर्वाः ऋचः सर्वे वेदाः सर्वे घोषा एकैव व्याहरति प्राणैव हे सगळे सगळे ऋचा वेद घोष व्याहरण म्हणजे उच्चारण करून प्राण सगळे ऋचैत्येव विद्या त्या सगळ्यांच्या द्वारे परमात्मा कसा आहे ऋच आहे पूज्य आहे. सगळ्यांच्याकडून तो पूज्य आहे म्हणून त्या परमात्म्याला ऋच असं म्हणतात बरं का. ऋच इत्याध्यक्षते
तुम्हाला सगळ्यांना ऐकू येते की नाही? होय होय. हं? ऐकू येत आहे. ठीक. ऐकू येतं. कारण ते जरा खाली वर होत होते. नाही, ठीक आहे. आता हे संपलं ना इथे, म्हणजे दूर आहे ते. हे प्राणरुचे विद्यात हे झालं. हो. प्राणऋते इत्येव विद्या. हे आत्ताच प्राण सांगितलं. प्राणऋते इत्येव विद्या. प्राणाला म्हणजे हे सगळे ऋचा, वेद, सगळे घोष, व्यारती, व्यारण म्हणजे उच्चारण करणे, हे प्राण, हे प्राण शब्दाने वाच्य आहे. हम्म. प्राण असेल तरच हे सगळं उच्चारले जातात. म्हणून प्राणऋते इत्याध्यक्ष म्हणून त्यांना प्राण असं म्हणून म्हणतात. इत्येव विद्या. प्राणऋते इत्येव विद्या. प्राणांना ऋच असं म्हणावं. इतर झालं काय? हे झालं आता. हे विश्वामित्र. विश्वामित्रं हे तदः संस्यन्तम. विश्वामित्र विश्वामित्राला की नाही एतद अहः दिवसाचा अभिमानी असणारा परमात्मा संशिष्यंतम प्रशंसा करणारा त्या इंद्र उपनिषदाः त्या सिंहासनावर बसलेला इंद्र असं म्हणायला उपनिषसाद त्या सिंहासनावर बसला. सह अन्नमित्यभिव्याहृत्य तो की नाही अन्न हे त्याचं अन्न आहे असं समजून घेऊन उच्चारण करायला जातो. कशाला? बृहती सहस्रनामाचं उच्चारण करतो. बृहती सहस्रम शंस बृहती सहस्र प्रशंसा करायला. त्यानं इंद्रस्य प्रियम धामोपेयाय. त्यानंतर इंद्राचं जे अत्यंत आवडतं असणारं असं धाम आहे की नाही, घर आहे की नाही, म्हणजे आश्रय आसन आसन आहे, तर त्या ठिकाणी आलं. कमी तम इंद्र मंदिरच. उवाच. हा. नाही, आवाज आहेत दुसऱ्यांचे, बंद करतो. हा. ते ना इंद्रस्य प्रियंधाम उपेयाय. त्यामुळे इंद्राला अत्यंत आवडणारं असं स्थान जे आहे की नाही, त्या ठिकाणी गेला परमात्मा. तम इंद्र उवाच. मग त्याला इंद्र म्हणायला लागलाय, ऋषे प्रेमवे, हे ऋषे मला खूप आवडतं रे. प्रेमवय मे धाम धाम उपागा. मला अत्यंत आवडतं असं स्थान जे आहे त्या ठिकाणी तू आलेला आहे. ऋषे तिथे अंशंस. मग अरे ऋषे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा प्रशंसा कर रे. तर अन्नमित्यभिव्याहृत्य. तो खरं की नाही, त्या परमात्म्याला अन्न देण्याच्या उद्देशाने व्याहरण करतो. पुन्हा एकदा उच्चारण करतो. बृहती सहस्रम शतंस. काय बृहती सहस्राची प्रशंसा केली. ते ना इंद्रस्य प्रियंधामोपेय आहे. त्यामुळे इंद्राचं अत्यंत आवडतं असणारं असं धान, घर, आश्रयस्थान जे आहे की नाही, ते फार संतुष्ट होऊन गेला तो. अत्यंत आनंद झाला. तर इंद्र उवाच. त्याला इंद्र म्हणाला, रे प्रेम वै मे धाम उपागा. मला आवडत्या स्थानामध्ये तू आलास की रे रे म्हणला. तर रे तृतीय इथे, अरे रे तिसऱ्यांदा एकदा वर्णन कर रे म्हणून सांगेल. तर हा अन्न इत्यभिव्याहृत्य. खरं सांगायचं म्हणजे तो अन्न असं समजून अन्नाचे उच्चारण करत, अन्न शब्द वाच्य असणारे परमात्म्याला उच्चारण करून संबोधन करून बृहती सहस्र शशंस. बृहती सहस्र वाचलं. ते ना इंद्रस्य प्रियम धाम ओपेय आहे. त्यामुळे इंद्राला अत्यंत प्रिय असणारं धाम त्या ठिकाणी धाम म्हणजे आश्रय स्थान आहे. तर तिथं गेला आणि तिथं स्तुती केली, प्रसन्न केला. तर इंद्र वाच. त्यानंतर त्याला इंद्र म्हणाला, ऋषे प्रियम वै मे धामोपागा. अरे ऋषे मला आवडतं असणार अशा परमात्माचे स्थान तू वर्णन करायला असते. वरण ते तदा आणि ते तदा मी ते, मी तुला एक वर देऊ इच्छितो आहे असं म्हणला. तो वाच. मग तो काय म्हणला, त्वामेव जानीयामी ती. मी तुलाच जाणून घ्यावा अशी इच्छा करतो आहे. तम इंद्र वाच. मग त्याला इंद्र म्हणाला, प्राणोवाहमसृषे प्राणस्तम प्राण सर्वाणी भूतानी. अरे ऋषे प्राण आहे, मी प्राण आहे, सर्व असं मी सगळ्यांचा प्राण देखील मीच आहे. प्राणस्तम प्राण सर्वाणी भूतानी. प्राणावर आश्रय करून सगळे भूत राहत असतात, प्राणी राहत असतात. प्राणो येश, हा तोच प्राण आहे. या येश तपती, जो संतप्त होत असतो, सगळीकडे प्रकाशवंत होत असतो, तो हाच प्राण आहे. तेन रूपेण सर्वादिशो विष्टो विष्टो अंतिशो अविशिष्टोस्मी.
आविष्टोस्मी, तो ह्या रूपाने सगळ्या दिशामध्ये आणि सगळीकडे आविष्ट झालेला आहे. आविष्टोस्मी, मी आविष्ट झालेलो आहे. तस्य बी अन्नम मित्रम, त्या अशा त्या मला अन्न हे मित्र आहे. दक्षिणा, अन्न मला एक मित्र म्हणजे मित्रासारखे असते. आणि दक्षिण भागामध्ये राहत असतात. वैश्वामित्र मी तपन्नेवास्मी ती होवाच. त्यानंतर विश्वामित्र एष वैश्वामित्र वैश्व शब्दाचा अर्थ अन्न. हा. मित्र म्हणजे दक्षिणा, अन्नाची दक्षिणा म्हणजे अन्नाला मित्र म्हणून. अन्नम म्हणून म्हणून वैश्वदेवामध्ये आपण काय करतो, अन्न घालतो तिथे. हे लक्षात ठेवून घ्या. वैश्वम, वैश्वम विश्वतः सगळीकडे राहणार. कारण त्या ह्याच्यामध्ये अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त हा प्रजाम्यन्नं चतुर्विधम म्हणून म्हणतात होतं. वैश्व शब्दाने विश्व देवतांच्या मध्ये राहणारा परमात्मा. मित्र म्हणजे काय, मित्र म्हणजे मित्र. मित्र, मित्रम एष तपन्नेवा असते. त्या ठिकाणी राहून जे प्रकाशवंत होतो की नाही त्याला मित्र म्हणून सूर्याला मित्र म्हणतात. प्रियादन्यन्वा करूयान मैत्रो ब्राह्मण उच्चते म्हणून आचार्यांच्या वाक्याने काय सांगितलेलं. मैत्र म्हणजे इथं गायत्री मंत्र, गायत्री मंत्राचा म्हणजे उच्चारण करणाऱ्याला ब्राह्मण म्हणतात. म्हणून मित्र म्हणजे सूर्यांतर्यामी परमात्मा. म्हणून याकरता गायत्री मंत्र जप करावा. विश्व म्हणून याप्रमाणे इथं अन्न म्हणून जे अन्न परमात्मा चार प्राणा अपान समान व्यान उदान ह्या रीतीने पाच प्रकारे आपण जे काही अन्न खातो ते सगळ्याच्या सगळं स्वीकार करतो. आणि मित्र होऊन दक्षिणारूपाने मित्र होऊन सगळ्यांचे पालन करतो. मित्रमेश तपन्नेवास्मी ती होवाच. मित्र ह्या रूपाने सगळ्यांचा सगळ्यांना वर्चस्व आणून देणारा आहे परमात्मा सांगितलं आहे इत्यादी. हे तद्वा इदं बृहती सहस्रम संपन्नम, हे व्हायचं आहे हा. बरोबर. हो. आता हे इथपर्यंत आता दोन्ही झालं, श्लोकही झाले आणि उपनिषद आणि भाष्य झालं, भाष्य. उपनिषदे झालं. हा. आता इथून दोन्ही राहिले. हा. तद्वा इदं बृहती सहस्रम संपन्नम, खरं सांगायचं म्हणजे हे बृहती सहस्रनाम जे आहे की नाही या ठिकाणी संपन्न झालं, पूर्ण रीतीने सांगितलं गेलं. तस्य आणि व्यंजन आणि शरीर, त्या बृहती सहस्रनामाचे जितके व्यंजन आहेत की नाही ते म्हणजे परमात्म्याचं शरीर. तस्य यानी व्यंजनानी, व्यंजन आणि स्वर ह्या दोनामध्ये फरक असतो. क ख ग घ खादयो मावना मावसाना स्पर्शा म्हणून ककारापासून ते बाकी म पर्यंत जितके काही अक्षर आहेत की नाही, सिलेबल्स आहेत, त्याला सगळ्यांना व्यंजन म्हणतात. म्हणून बृहती सहस्रनामामध्ये जितके काही व्यंजन आहेत ते व्यंजन म्हणजे परमात्म्याचं शरीर. आणि तिथं जो घोष रूपाने आहे की नाही, घोष म्हणजे शब्द उच्चारण होतो की नाही, आवाज जो बाहेर, तर आत्मा, तो परमात्म्याचा, जे परमात्म्याचा आत्मा आहे तो उष्माण हा. आणि त्या ठिकाणी जे काही श श स ह हे सगळे उष्म म्हणतात. चल उष्माण हा व्याकरणशास्त्रात सांगितलं. व्याकरण जाणणाऱ्या लोकांना शल उष्माण हा श श स ह यांना उष्म म्हणतात. आणि ते जितके काही श श स ह आहेत ना अक्षर आहेत की नाही त्याला उष्म म्हणतात. तर प्राण, हे त्या परमात्म्याचे प्राण, तर प्राण. एतद्धस्य वै तद विद्वान वसिष्ठो, वसिष्ठो हे काही की ते जो जाणणार आहे तो वशिष्ठ वशिष्ठ म्हणून प्रशंसा केला जातो. तर ते एतम, एतम नामधेयम लेवे, त्यानंतर या नावाने युक्त असणाऱ्या त्या परमात्म्याला जाणून घेत. एतद एव विश्वामित्राय प्रोवाच, ही गोष्ट इंद्रामध्ये असणाऱ्या परमात्म्याने विश्वामित्राला सांगितलं बरं का. तदु त एतदु ह वै एव
ह्याच्यामध्ये सांगितलेले गोष्टी इंद्र भरद्वाजाय प्रोवाच, त्या इंद्राने भरद्वाजाला सांगितलं. तस्मात तेन बंधुना यज्ञेषु येते. म्हणून तो त्या हम्म, परमात्माला जे आहे की नाही, त्या भरद्वाज आणि विश्वामित्र हे दोघ जण यज्ञामध्ये बोलवतात त्या परमात्माला. तद्वा इदं बृहती सहस्रम संपन्नम. ह्यालाच बृहती सहस्र असं म्हणतात बरं का. हे बृहती सहस्र नावाने प्रसिद्ध आहे. तस्य वा एतस्य बृहती सहस्रस्य संपन्नस्य, हा बृहती सहस्रनामाने संपन्न झाल्यानंतर षट्त्रिंशतम अक्षराणाम, एकूण बृहती हे जे छंदच आहे ते किती अक्षरांचं आहे? षट्त्रिंशत, 36 अक्षरांचा असतो. 36 अक्षरांचा जो छंद असतो त्याला बृहती छंद असं म्हणतात. म्हणून बृहती सहस्रस्य संपन्नस्य षट्त्रिंशतम अक्षराणाम, एकूण अक्षर षट्त्रिंशत, 36 अक्षरांनी भरले. सहस्राणि भवन्ति, ते किती आहेत? 1000. 36 अक्षरांचे 1000 वेळा उच्चारण करणे त्याला बृहती सहस्र म्हणतात. तावन्ति शतसंवत्सरस्य अन्नाम सहस्राणि भवन्ति. तेवढेच शतसहस्र म्हणजे 100,000, आता 10,000 म्हणल्यासारखं. शतसहस्र अन्नाम सहस्राणि भवन्ति. शतसंवत्सरस्य 100 वर्ष आयुष्य असते ना. त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकूण किती दिवस होतात? थोडे 1000 दिवस होतात. व्यंजना व रात्री आपणवंती, आणि त्याच्यामध्ये व्यंजना जितके आहेत तितकेच रात्री देखील आहेत. चरही राहानी, तर त्याला लागतात ना ते सगळे दिवस म्हणतात, आणि जे व्यंजन आहेत ते सगळे रात्री. तद्वा इदं बृहती सहस्रम संपन्नम, त्याप्रमाणे बृहती सहस्रनाम संपन्न झालेला आहे. तस्य वा एतस्य बृहती सहस्रस्य, त्या परमात्म्याचे हे बृहती सहस्र म्हणून जे आहेत की नाही संपन्न झाला असताना, परस्तात् प्रज्ञामयो देवतामयो ब्रह्ममयो अमृतमय संभूय, प्रज्ञानमय विज्ञान देणारा होतो, देवतामय देखील तोच होतो, ब्रह्ममय वेदमय देखील होतो, अमृतमय असणारा तो परमात्मा संभूय असा रागाने युक्त होऊन देवता अप्येती, सगळ्या देवतांना आलिंगन करून घेतो, तो जवळ करून घेतो. म्हणून सगळे देवता म्हणजे परमात्म्याला खूप आवडते असतात. ये ही गोष्ट तो कोणी समजतो की नाही, तदेव अहम सो असो यो सो सोहम, ते ते जे परमात्माचं सगळ्या देवतांना आप्यायित असणार असं जे काही रूप आहे, तो मीच आहे, तो मीच आहे असं म्हणतात. सोहम सोहम तदुक्तम ऋषीना सूर्य आत्मा जगत असतो. म्हणून तो परमात्मा तसा आहे असं म्हणून समजूनच सगळे ऋषिगण त्या परमात्म्याची स्तुती करतात. काय म्हणून? सूर्य आत्मा जगतस्तश्च इति. सूर्य हा सगळ्या जगताचा स्थावर आणि जंगम, म्हणजे स्थावर असणारे असे आणि चर असणारे जे काही जगामध्ये असणारे वस्तू आहे, त्या सगळ्यांना परमात्मा हाच खरा आत्मा आहे किती असं सांगितलं. एतदुष एव उपेक्षतोपेक्षत, म्हणून ह्या परमात्म्याला तसं समजणं उपेक्षा करतात. नाही, बरोबर नाही, असं नाही आहे समजतात, मीच आहे मीच आहे असं म्हणतात. म्हणून असं कधीही समजून घेऊ नाही. मग या बृहती सहस्रनामाच्या बद्दलच्या अभिप्रायाने तुम्ही जाणून घ्या. इति श्रीमन्महाइतरेयोपनिषत्सु द्वितीयारण्यके द्वितीयोध्याय. त्याप्रमाणे द्वितीय आरण्यकामध्ये दुसरा अध्याय परमात्म्याच्या दिव्य चरणारविंदे बृहती सहस्रनाम वाच्य असणाऱ्या परमात्म्याच्या चरणारविंदे आपण समर्पण करत आहोत. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. हरे. अरे, हे थोडंच आहे, 5 मिनिटात होऊन जाईल. नाही होईल, खूप आहे, खूप नाही आहे. जास्त हम्म. सगळ्या पंचमहाभूतांचं. हा, ठीक आहे. हरे हरे.